उधारीवर धंदा करणाऱ्या दुकानदार मित्रांसाठी माझा आजचा व्हिडिओ. धंदा करताना असा करायचा की मार्केटमध्ये जर आपण उभं राहिलो तर कोणती हिंमत नाही झाली पाहिजे आपल्याकडे बोट करून म्हणायची की या दुकानदाराने माझे पैसे बुडवले किंवा माझं पेमेंट लेट केलं. स्वतःला जर असं बनवायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपण उधारीवरचा धंदा बंद केला पाहिजे. आपण आपल्या रक्ताचं पाणी करून माल रोखीमध्ये आणतोय, धंदा उधारीवर करतोय. बरं, मोठ्या बिझनेसेस मध्ये पेमेंट सायकल असते 30 दिवस 45 दिवस. आपलं काय, आज एखाद्या कस्टमरने उधार माल नेला तो कधी येणार हे त्या कस्टमरला माहित नाही, आपल्याला पण माहित नाही. तुमचा कॉम्पिटिटर तुमच्यापेक्षा जर 4-5 पट जास्त सेल करतोय पण तुम्हाला माहिती तो धंदा उधारीवर करतोय, तर त्या गोष्टीचं वाईट नका वाटून देऊ, त्या गोष्टीचा आनंद वाटू द्या. कारण की 4-4 पट जास्त सेल करणारी दुकानं पण या उधारीमुळे बंद पडलेली. दुकानचा चांगला काळ असताना आपण उधार देतो, पण जेव्हा दुकान वाईट वेळ येते कोणताच उधारीचा कस्टमर टाइमवर पैसे देत नाही, सगळ्यांना माहिती. कदाचित वाईट वेळ दुकानमध्ये उधारी दिली म्हणून झालेली असते. धंदा करताना 2 रुपये मार्जिन हक्काने कमी घ्या, पण धंदा मात्र रोखीच करायचा. एखाद्या कस्टमर वाईट वेळ आहे, पैशाचा थोडा प्रॉब्लेम आहे, त्याला 100% मदत करा, काहीच अडचण नाही. पण आलं का टिप बाबा खात्यात या टाईपचं जे कस्टमर आहे ना, त्याच्यापासून थोडंसं लांबच राहायचं. कारण की हीच धंद्याला लागलेली किड असते. भरपूर दुकानदारांना माझा राग आला असेल, खरं बोलणं हेच आहे बाबा, नाही तुम्हाला पण माहिती.